नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. एक मान्य आहे की स्त्रियांचा स्वभाव संशयी असतो. म्हणजे आम्ही पुरुषांनी तरुण मोलकरणीकडे नजर वर करून बघितलं तरी दुसऱ्या दिवशी तिची छुट्टी होते, किंवा अमुक एखाद्या शेजारणीचं जर तोंड भरून कौतुक केलं तर तिला पुन्हा आपल्या घरात घेतलं जात नाही. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला माहीत आहे. पण जी खानदानी स्त्री असते तिला जर हे लक्षात आलं की आपण सर्व गुण संपन्न असून देखील, नवऱ्याच्या सेवेत पूर्ण वेळ असून देखील आपल्या नवऱ्याचं बाहेर कुठल्या तरी एखाद्या चालू स्त्रीशी वाईट संबंध आहेत, प्रेमाचे संबंध आहेत, तर ती अस्वस्थ होते आणि प्रसंगी कुठलाही निर्णय घेते, कदाचित घरातून सुद्धा बाहेर पडते. मित्रांनो, हे उदाहरण अगदी तंतोतंत त्या संघ स्वयंसेवकांना आणि भारतीय जनता पक्षाचे जे हार्डकोर कार्यकर्ते आहेत त्यांना लागू पडतं. नेमकं आपल्या या राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेत आणताना विशेषतः भारतीय जनता पक्षाला काही या पद्धतीच्या नको असलेल्या काही वाह्यात आमदारांना, नेत्यांना महायुतीमध्ये स्थान द्यावं लागलं. त्यांचं महत्त्व वाढवण्यात आलं. त्यातले काही चक्क भारतीय जनता पक्षामध्ये येऊन सामील झाले आणि ज्यांनी आपल्या राज्यामध्ये ज्या संघ स्वयंसेवकांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष मोठा केला, सत्तेत आणला, त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. त्यातून ते अस्वस्थ झाले, चिडले, रडले, बाजूला झाले, नाराज झाले, व्यथित झाले, फ्रस्ट्रेट झाले. आणि जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्या प्रचारादरम्यान हे सारे संघ स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहिले. त्यांनी प्रचारात फारसा मनापासून भाग घेतला नाही. ते प्रचाराला प्रत्यक्ष नेहमीप्रमाणे उतरले नाहीत. त्यामुळे व्हायचा तो विपरीत परिणाम झाला, ज्याचा फार मोठा फटका, झटका पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या या राज्यात त्या महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला बसला. त्यांना तोंड दाखवायला देखील फारशी जागा उरली नाही. शरद पवारांनी त्यांच्या या गाफील वृत्तीचा आणि दुसऱ्या नालायक लोकांना जवळ घेण्याच्या त्या मनोवृत्तीचा नेमका फायदा उचलला आणि भारतीय जनता पक्ष महायुतीला कात्रीत पकडलं. अपयश बऱ्यापैकी त्यांच्या पदरी पडलं. अर्थात आपल्या कार्यकर्त्यांकडे आणि संघ स्वयंसेवकांकडे दुर्लक्ष होतं आहे हे सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं. त्यांच्या ते लक्षात आणून दिल्या गेलं. तुम्हाला फडणवीसांचा कदाचित माहीत नसेला एक महत्त्वाचा गुण सांगतो. जर फडणवीसांना अमुक एखाद्यानं त्यांची चूक लक्षात आणून दिली तर ते त्या चुकीवर, झालेल्या चुकांवर विचार करतात, विचारमंथन करतात आणि चूक सुधारून योग्य दिशेनं पाऊल टाकतात. म्हणूनच या पद्धतीचे नेते झालेल्या चुकांतून अनेकदा पडतात, झडतात, मागे होतात, पण पुन्हा एकदा झेप देखील घेतात. फडणवीसांचं तेच आहे. त्यांच्या ते लक्षात आलं की काहीतरी आपलं चुकतं आहे. आपला जो कार्यकर्ता आणि स्वयंसेवक आहे, ज्यांनी फार मोठी ताकद आपल्याला दिली आहे, वेळोवेळी संघ भाजपाची ताकद अटकेपार नेली आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. हे फडणवीसांच्या लक्षात आलं
आणि ती चूक न होऊ देण्याची त्यांनी जणू शपथ घेतली आणि त्या पद्धतीचे निर्णय विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि संघाच्या वरिष्ठांनी घेतले, ज्याचे फार वेगळे गोड अनुभव मला यावेळी फिरताना दिसले. महायुती सत्तेत आल्यानंतर आपलं विशेषतः जे संघ भाजपचे हार्डकोर कार्यकर्ते स्वयंसेवक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं, त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, त्यांना काहीसं अडगळीत टाकलं गेलं. हे अर्थातच फडणवीसांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर तातडीनं पावले उचलल्या गेली. स्वतः मोहन भागवतांनी गावागावातल्या, जिल्ह्यातल्या, राज्यातल्या समस्त स्वयंसेवकांना आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली जाईल हा शब्द दिला. आणि भागवतांचा शब्द हा अखेरचा शब्द असतो, तिथे असत्य, खोटेपणा काहीही नसतं. त्यामुळे पुन्हा एकदा संघ भाजपवाले त्यांच्या या शब्दाला, त्यांच्या या बोलण्याला सुखावून गेले. त्यानंतर स्वतः चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवस अगदी दिनरात मेहनत करून गावागावातले, जिल्ह्यातले, प्रत्येक ठिकाणचे, मुंबईतले जे भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, दुर्लक्षित झालेले काही नेते आहेत, त्यांना अगदी बोलावून व्यक्तिगत त्यांच्याशी संभाषण करून त्या साऱ्यांना विश्वासात घेतलं आणि पुन्हा एकदा वातावरण बदललं. मित्रांनो, जे संघातून भारतीय जनता पक्षाचं काम करतात त्यांच्यात एक वेगळी शिस्त असते. जग बदलण्याची, वातावरण निर्मिती करण्याची, अमुक एखादं गलिच्छ वातावरण, दूषित वातावरण पुन्हा एकदा चांगलं करण्याची त्यांच्यात मोठी हिंमत, ताकद असते, नियोजन असतं. ते फार खुबीनं आपलं कर्तव्य पार पाडत असतात. आणि नेमकं या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान फार चांगलं असं त्या महायुतीमध्ये घडलं आहे. संघ स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे हे कार्यकर्ते आणि निष्ठावान नेते मोठ्या कष्टानं, अगदी सतत न थकता, न थांबता प्रचार कार्यात, त्यांच्या त्या बैठकी घेण्यात गुंतले आहेत. ते दारोदार फिरत आहेत, कुटुंबांना भेटी देत आहेत, ब्रेन वॉशिंग करत आहेत. प्रत्येकानं मतदानाला कसं उतरलं पाहिजे त्यावर समजावून सांगत आहेत. आणि त्यात त्यांना 100% अपयश येणार नाही. त्याचा फार मोठा फायदा नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि अख्ख्या महायुतीला या मतदानामध्ये, या विधानसभा निवडणुकीत होणार आहे. नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि महायुती त्यामुळे यशाच्या अगदी सहज समीप येणार आहे. तूर्त तेवढेच मित्रांनो, नमस्कार.